अध्याय 13. विभीषणाची शरणागती आणि श्रीरामांचा कृपाप्रसाद. श्रीरामांच्या बरोबर युद्ध प्रारंभ करण्यापूर्वी भगवत भक्तात अग्रगण्य बुद्धिमत्तेचे श्रेष्ठ अशा विभीषणाने लंकापती रावणास युद्धापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला. तो समजावण्याच्या सुरात अत्यंत नम्रतेने रावणास म्हणाला, महाराज, सीता नावाच्या ग्रहाने तुम्हाला ग्रासले आहे. त्यातून तुमची सुटका होणार नाही. म्हणून त्या सीतेचा सत्कार करून आणि विपुल धन देऊन तुम्ही तिला श्रीरामांना परत देऊन सुखी व्हा. अन्यथा तुम्ही श्रीरामांच्या हातून जीवित सुटणार नाहीत. परंतु त्या दुष्ट रावणास विभीषणाचा हा कल्याणकारी संदेश आवडला नाही. तो क्रोधाने म्हणाला, अरे अधमा, अन्य कोणी जर असते असे वाक्य उच्चारले असते तर मी त्याला त्याच क्षणी ठार केले असते. परंतु तू माझा भ्राता असल्यामुळे मी तुझा केवळ धिक्कार करीत आहे. हे रावणाचे कटू वक्तव्य ऐकल्यावर विभीषण आपल्या 4 मंत्र्यांसह रावणाचा त्याग करून श्रीरामांकडे आला आणि त्याने श्रीरामांची शरण घेतली. त्याने घडलेली घटना श्रीरामांना सविस्तर सांगितली आणि साष्टांग नमस्कार केला. तो श्रीरामांच्या दर्शनाने परम भक्तीने भरून गेला होता. श्यामवर्ण, विशाल नेत्र, प्रसन्न मुखमंडल, अजानबाहू असलेल्या श्रीरामांच्या समोर हात जोडून उभे राहून हर्षाने गदगद झालेल्या वाणीने विभीषणाने भगवंताची स्तुती करण्यास प्रारंभ केला. तो म्हणाला, हे राजेंद्रा, सीतादेवीचे मन रमविणाऱ्या, प्रचंड धनुष्य धारण करणाऱ्या हे भक्तवत्सल श्रीरामा, तुम्हाला नमस्कार असो. सुग्रीवाचे मित्र आणि स्थूलांचे स्वामी असलेल्या श्रीरामचंद्रांना मी नमस्कार करतो. या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि विलय यांचे कारण असणाऱ्या, त्रैलोक्याचे गुरु असणाऱ्या, आदिकालापासून ग्रस्ताश्रमी असलेल्या श्रीरामांना मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. हे प्रभू, तुम्हीच समस्त जगाचे आदिकारण आहात. तुम्ही स्वतःच्या इच्छेप्रमाणे आचरण करणारे आहात. हे राघवा, स्थावर आणि जंगम, सर्व प्राण्यांच्या आत आणि बाहेर, व्याप्त आणि व्यापक या रूपाने तुम्हीच असून जगन्मय आहात. तुमच्या मायेमुळे ज्यांचे ज्ञान हरण केले गेले आहे आणि ज्यांची बुद्धी नष्ट झाली आहे, तसेच ज्यांचे मन विपरीत प्रवृत्ती मार्गाकडे लागले आहे, असे लोक आपल्या पापपुण्यास वश होऊन सतत या संसारात येरझाऱ्या करीत असतात. जोपर्यंत अनन्य भावाने तुम्हा परमात्म्याला जाणले जात नाही, तोपर्यंत शिंपेवर भासणाऱ्या रुपयाप्रमाणे हे विश्व सत्य भासते. हे विभू, तुमचे ज्ञान न झाल्यामुळे मानव आपले पुत्र, पत्नी, ग्रह इत्यादीच्या ठिकाणी आसक्त होऊन शेवटी दुःख देणाऱ्या सर्व विषयात सतत रमून राहतात. हे पुरुषोत्तमा, तुम्हीच इंद्र, अग्नी, यम, निवृत्ती, वरुण आणि वायू आहात. हे प्रभू, तुम्ही अणुपेक्षाही अणु आणि स्थूलापेक्षाही अधिक स्थूल आहात. तुम्ही आदी, मध्य आणि अंत यांनी रहित आहात. तुम्ही सर्व लोकांचे पिता आणि माता असून सर्व लोकांचे पोषण करणारे आहात. तुम्ही परिपूर्ण, अच्युत आणि अव्यय आहात. खर, दूषण आदी राक्षसांचा नाश करणाऱ्या हे रामा, तुम्ही श्रोता, दृष्टा आणि ग्रहण करणारे असून तुम्ही वेगवान आहात. तुम्ही अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय अशा पंचकोशापेक्षा वेगळे असून तुम्ही निर्गुण आणि आश्रयरहित आहात. तुम्ही निर्विकल्प, निर्विकार, निराकार असून 6 विकारांनी म्हणजे उत्पत्ती, वृद्धी, परिणाम, भय आणि जीर्णता आणि नाश याहून रहित आहात. अनादि आणि प्रकृतीच्या पलीकडील पुरुष आहात. मायेच्या योगाने धारण केलेल्या रूपात तुम्ही मनुष्य असल्यासारखे दिसता, परंतु तुम्ही निर्गुण अज आहात असे जाणून विष्णूंचे भक्त मोक्षाप्रत जातात. हे राघवा, तुमच्या चरणांची उत्तम भक्तिरूप शिडी प्राप्त करून घेऊन हे ईश्वरा, ज्ञानयोग नाव असणाऱ्या प्रासादावर चढून जाण्याची माझी इच्छा आहे. हे सीतापते, हे श्रेष्ठ करुणावंता, तुम्हाला माझा नमस्कार असो. तुम्ही माझे संसार सागरातून रक्षण करा. विभीषणाने केलेली ही स्तुती ऐकल्यावर भक्तवत्सल श्रीराम प्रसन्न झाले आणि म्हणाले, हे विभीषणा, तुझे कल्याण हो. तू कोणताही वर माग, तुझ्या इच्छेप्रमाणे मी वर देईन. विभीषण म्हणाला, हे राघवा, तुमच्या चरणांच्या दर्शनाने मी धन्य झालो आहे, कृतकृत्य झालो आहे, मी मुक्त झालो आहे, यात संदेह नाही. हे रघुनंदना, माझ्या कर्मबंधनाचा नाश होण्यासाठी भक्तिरूप असे तुमचे ज्ञान आणि तुमच्या परमार्थ स्वरूपाचा साक्षात्कार घडविणारे तुमचे ध्यान तुम्ही मला द्या. हे राजेंद्रा, रामा, तुमच्या चरण कमळांच्या ठिकाणी माझी भक्ती जडून राहो अशी माझी मागणी आहे. ठीक आहे असे म्हणून
संतुष्ट झालेले श्रीराम पुन्हा म्हणाले, विभीषणा, तुझे कल्याण हो. आता मी माझे रहस्य स्पष्ट करून सांगतो, ते ऐक. अतिशय शांत, भक्तियोगी आणि आसक्तीरहित असलेल्या माझ्या भक्तांच्या हृदयात मी सीतेसह सर्वदा निवास करतो. सर्व काळी शांत आणि सर्व पापांनी रहित होऊन तू माझे नित्य ध्यान केलेस तर तू या भयंकर संसार सागरातून मुक्त होशील. मला प्रसन्न करण्यासाठी जे कोणी तू केलेले हे स्तोत्र वाचेल, लिहील अथवा श्रवण करेल तो मला प्रिय असणारे सारूप्य प्राप्त करून घेईल. असे सांगून भक्तांवर प्रेम करणारे श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, अरे लक्ष्मणा, माझ्या दर्शनाने मिळणारे फळ हा विभीषण आत्ताच पाहू देत. आत्ताच मी याला लंकेच्या राज्यावर अभिषिक्त करतो. तू समुद्रातून पाणी घेऊन ये. श्रीरामांच्या आदेशाप्रमाणे लक्ष्मणाने समुद्रजळ आणले आणि श्रीरामांनी विभीषणास समस्त वानर सेनेसमक्ष विधिवत राज्याभिषेक केला. श्रीराम.